मनोज दादांसारख्या एका 6 कोटी मराठ्याचं दैवत असणाऱ्या नेतृत्वाबद्दल जर हा व्यक्ती असा बोलत असेल तर तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या बद्दल कसा बोलत असेल, लोकांना काय पद्धतीनं तो धमक्या देत असेल याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे। आणि या व्यक्तीनं आज मनोज दादांना मारण्याची, डायरेक्ट गोळ्या घालण्याची भाषा करतोय, हे अतिशय दुर्दैवी आहे, हे अतिशय लज्जास्पद आहे। या त्याच्या वक्तव्याचा मी जाहीर आणि तीव्र निषेध करतो। तसंच त्याला सांगणं चुकीच्या पद्धतीने वागण्यापेक्षा आणि तुला जे कुणी असं करायला लावतंय आणि 2 समाजामध्ये वाद निर्माण करून कुणाला तरी याच्यातून काहीतरी समाजात तेढ निर्माण करायची का, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने निर्माण होतोय। काही मागेही त्याने मला शिव्या दिल्या, आणखी एका महाराजांना शिव्या दिल्या होत्या, आपले बेलेश्वरचे महाराज आहेत त्यांना शिव्या दिलेल्या आहेत, स्वप्नील भाई गरकर यांनाही त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत। हे मग तो स्वतः करतोय का याला कोणीतरी करायला लावतोय, याच्या मागे कोण आहे हे सुद्धा शोधलं गेलं पाहिजे। यानं जाणून बुजून याला कोणीतरी दारू पाजतंय, याला कोणीतरी मराठा आणि इतर काही समाजामध्ये वाद व्हावा अशा पद्धतीनं त्याला कोणीतरी बोलायला लावतंय का काय, आणि त्याच्यामुळं हे कोणीतरी त्याच्यावर करून घेतंय असा आम्हाला दाट संशय आहे। तशी प्राथमिक माहिती सुद्धा आहे। त्यामुळे याच्या खोलात जाऊन पोलीस बांधवांनी, प्रशासनानं तपास करावा। याच्या अगोदर मी शिवाजीनगरला बांगर साहेब तिथं पीआय आहे 3-4 त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे, परंतु त्यांना तो अद्याप आरोपी सापडलेला नाही। त्यांच्या कारवाई त्याच्यावर अजून मागच्या गुन्ह्यात काही झालेली नाही। वेळोवेळी सगळ्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे, तरी हा व्यक्ती त्याचं हे गैरवर्तन सुरूच आहे। आणि आज मनोज दादाला तो गोळ्या घालण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी देतोय, हा त्याचा फार अतिरेक झालाय। त्याच्यामुळे आता आम्ही सहन करणार नाही, आता आम्ही शांत बसणार नाही। मनोज दादाला जर कुणी केसाला धक्का लावला तर त्याला आम्ही सोडणार नाही। हा आमचा आजपर्यंतचा इतिहास आहे, पण आम्ही कायदा मानणारे माणसं आहोत। कायद्यानं आम्ही त्याला जशास तसं लोकशाही मार्गानं आंदोलन करून आम्ही प्रशासनाला त्याला अटक करायला लावू, त्याच्यावर कारवाई करायला लावू, आणि त्याला हे कोण करायला लावतं हे पोलीस बांधवांनी समोर आणलं पाहिजे। नसता समाजामध्ये तेढ निर्माण होईल। आणि मनोज दादाच्या बाबतीत तो असं बोलत असतं तर मराठा समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत। समाज सहन करणार नाही, हे सगळं समाजाच्या भावना अनावर होतील आणि मग यातून लोकशाही मार्गानं पुन्हा रस्त्यावर जनसमुदाय येण्याची शक्यता आहे। आम्हाला नाविलाज असतो रस्त्यावर यावं लागेल, याची सुद्धा नोंद पोलीस बांधवांनी घेतली पाहिजे। त्यामुळं अशा व्यक्तींना कठोरात कठोर कायदे कलम लावून कठोरात कठोर शासन झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। आम्ही जर पोलिसांनी पुढच्या काही दिवसात त्याला अटक केली नाही किंवा त्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करायला मागे पुढे बघणार नाही। हा सुद्धा पोलीस बांधवांना आमचा एक सल्ला आहे। संपूर्ण माध्यमावरती ती कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल होत आहे, तर तुम्ही बीड पोलीस प्रशासनाशी काही बोलला आहात का कारवाई संदर्भात? हो, माननीय पोलीस अधीक्षक साहेबाला मी ती रेकॉर्डिंग बद्दल बोललोय, त्या संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करावी म्हणून आता विनंती केली। याच्या अगोदरही मला 2 वेळेस त्यानं शिव्या दिल्या, त्यावेळेस 1 वेळेस मी गुन्हा दाखल केला, त्याच्यानंतर 1 वेळेस पुन्हा त्यानं मला शिव्या दिल्यानंतर ती सुद्धा कॉल रेकॉर्डिंग आणि मी ते पोलीस अधीक्षक साहेबांना टाकलेलं आहे। परंतु पोलीस बांधवांना तो सापडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ते कलम असतील किंवा कायद्याच्या भाषेत तितकं काही कलम कुठले लावत, हा काही कायदेशीर पेच निर्माण असू शकतो, परंतु मनोज दादाच्या बाबतीत, आमच्या बाबतीत जे झालं ते आम्ही काही लक्ष देणार नाही, पण मनोज दादाच्या बाबतीत असं काही झालं तर आम्ही ते सहन करणार नाही। कायद्याच्या कुठल्या चौकटीत बसवायचे, काय बसवायचे बसवा, पण मनोज दादाला धमकी देणारा, मनोज दादाला गोळ्या घालतो ही भाषा बोलणाराला आम्ही सुद्धा सोडणार नाही। लोकशाही मार्गाने त्याला आम्ही सुद्धा जाब विचारू आणि पोलिसाला तो जर सापडत नसेल तर आमचे मराठा बांधव शांततेने त्याला शोधतील आणि पोलिसाच्या हवाली करतील। हे सुद्धा पोलिसांनी ध्यानात धरावं। त्याच्या अगोदर पोलिसांनी त्याला पकडून आणून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, त्याला असं वागण्यापासून प्रतिबंध केला पाहिजे, ही आमची पोलीस बांधवांना विनंती। समाजाची सुद्धा भावना आहे, त्याला लवकर अटक झाली पाहिजे। हो, त्याच्यावर कारवाईच व्हायला पाहिजे। असा व्यक्ती जर मनोज दादा सारख्या एवढ्या मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाला जर तो डायरेक्ट गोळ्या घालण्याची भाषा करतो, हे का लोकशाही नाही का? महाराष्ट्र काय असंच काय इथं हुकुमशाही आहे का? महाराष्ट्र हे पोलीस प्रशासनातलं लोकशाहीतलं राज्य, हे कायद्यानं चालणारं राज्य। इथं गुंडगिरीला थारा नाही, हे पुरोगामी राज्य। शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचाराचं हे राज्य आहे आणि इथं विचाराने उत्तर देणारं हे राज्य। त्यामुळे आता हिंसाचार, झुंडशाही आणि अशा पद्धतीनं कोणी धमक्याची भाषा इथं चालत नाही।
आणि जर कोणी धमक्या देत असेल तर त्याला जशास तसं उत्तर द्यायची ताकद सुद्धा मराठा समाजात आहे. मनोजदादाच्या बाबतीत आम्ही बिलकुल ऐकून घेणार नाही. मनोजदादाच्या बाबतीत असलं खालच्या थराला बोललेलं आम्ही सहन करणार नाही आणि त्यांना मारण्याची भाषा करणाऱ्याने अगोदर 100 विचार केला पाहिजे की आपण हे कुणाच्या सामन्याहून करतोय आणि कशासाठी करतोय याचं सुद्धा आत्मचिंतन त्या व्यक्तीने केलं पाहिजे.